गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्यानंतर मयुरेश जाधवची फटकेबाजी आणि रणजित जगतापची अष्टपैलू कामगिरी या जोरावर कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेने पुणे नागरी सहकारी बँक्स असोसिएशनच्या वतीने पुणे जिल्ह्यातील सर्व नागरी सहकारी बँकांसाठी आयोजित आंतर सहकारी बँक सहकार करंडक क्रिकेट स्पर्धेत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर 9 गडी राखून मात केली आणि विजेतेपद पटकावले। नेहरू स्टेडियम येथे ही अंतिम लढत झाली। पीडीसीसी बँकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 10 षटकात 9 बाद 81 धावा केल्या। यातील आघाडीच्या तिघांना खातेही उघडता आले नाही। सलामीवर शार्दूल शिंदेने सर्वाधिक 27 धावा केल्या। तळाच्या संतोष दुर्गडेने नाबाद 24 धावा करून पीडीसीसी बँकेला 80 धावांचा टप्पा ओलांडून दिला। कॉस्मॉस बँकेच्या रणजित जगतापने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या। यानंतर कॉस्मॉस बँकेच्या रोहित ओहाळ आणि मयुरेश जाधव यांनी आक्रमक सुरुवात केली। मयुरेश 36 धावा करून बाद झाला। यानंतर रोहितने रणजित जगतापच्या साथीने 7.1 षटकात कॉस्मॉसला विजय मिळवून दिला। रोहितने नाबाद 23 तर रणजितने नाबाद 18 धावांची खेळी केली। लढतीत 3 गडी बाद करून नाबाद 18 धावा करणाऱ्या रणजितला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले। पारितोषिक वितरण महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबईचे मुख्य प्रशासक विद्याधर राणासकर यांच्या हस्ते झाले। दी कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँकेचे मंदार जोशी, कर्णधार निखिल शेवाळे यांनी विजेतेपदाचे पारितोषिक स्वीकारले। यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष निलेश ढमढरे, उपाध्यक्ष रमेश वाणी, मानद सचिव ॲडव्होकेट सुभाष मोहिते, असोसिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत शेळके, प्रशिक्षक विभाग समन्वयक जितेंद्र पायगुडे यांसह विविध बँकांचे अजित गिजरे, बाबूराव शितोळे, अनिल गाडवे, राजेश कवडे, सुनील रुकारी, दिनेश ओसवाल, श्रीकांत तिखे, जुगल किशोर पुंगलिया, निशा करपे, शिरीष मोहिते, अनिरुद्ध देसाई, साधू बनकर, दीपक घाडगे, अजय राजपूत, यशवंत भुजबळ आदी उपस्थित होते। विजेत्या संघाला 25,000 रुपये रोख व चषक आणि उपविजेत्या संघाला 15,000 रुपये रोख व चषक प्रदान करण्यात आले। प्रत्येक सामन्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडूसह सर्वोत्कृष्ट गोलंदाज, सर्वोत्कृष्ट फलंदाज, सामनावीर अशी वैयक्तिक पारितोषिकेही देण्यात आली।